छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा विरोधात ठाणे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडले। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसने थेट निशाणा साधत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ठाणे येथे संतप्त निदर्शने करण्यात आली। यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी कडक इशारा दिला की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत। त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वरसारख्या बोंधूला आम्ही अजिबात खपून घेणार नाही। यामागे कोणाचे आशीर्वाद आहे ह्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबा विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांच्या महाराष्ट्र प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची जोरदार मागणी करण्यात आली। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। आंदोलनादरम्यान भोंदू बाबा बागेश्वर हाय हाय, भाजप सरकार होश में आओ, शिवरायांचा अपमान चालणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, महिला अध्यक्षा स्मिता वैती, वैशाली भोसले, मीनाक्षी थोरा, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, एससी विभागाचे अध्यक्ष उमेश कांबळे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, दयानंद एगडे, स्वप्नील कोळी, निलेश शेंडेकर, महेश पाटील, लोकेश घोलप, स्वप्नील भोई, प्रभात झा, सागर लबडे, निशिकांत कोळी, शिरीष घरत, राजू शेट्टी, सुरेश भोईर, अब्बास भाई, सुभाष ठोंबरे, शहर काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। गली गली में शोर है बागेश्वर चोर है, गली गली में शोर है बागेश्वर चोर है, गली गली में शोर है बागेश्वर चोर है। महाराजांचा मन करणाऱ्या बाबाचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सबका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बागेश्वर बाबाचा महाराजांचा अपमान करणाऱ्या बाबाचा, बाबा लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजपाचा, जय 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 शिवाजी, घोषणा देखील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आहे। जय 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 शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, विजय हो, विजय हो। अरे बागेश्वर बाबा हाय हाय, अरे बागेश्वर बाबा हाय हाय, अरे बागेश्वर काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, राहुल गांधी, राहुल गांधी। मागितलेली जरी असली तरी त्यांची ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे, माफी देऊ शकणार नाही। कारण का महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, जगाचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता, इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे। म्हणून असे जे बाबा, जे स्वयंघोषित बाबा आहेत, ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल, हे बाबा 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 बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे। पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा। या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत, इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण कोण, या सगळ्या बायकांच्या आणि ती काय ती गोरे
हा या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या आणि बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत, हे RSS वाले. आणि सर्वात महत्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस, गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं. आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जो हा एल्गार पुकारलेला आहे की जागोजागी त्याचा धिक्कार करा, तर या धिक्कारातून आमची मागणी आहे हा बागेश्वर बाबा महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवता कामा नये. ठाण्यात तर बिलकुल ठेवू शकणार नाही. ठाण्यात ठेवला तर त्याच्या तोंडाला काळा भासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचं गडकरी साहेबांना आणि भाजपला मला हा प्रश्न विचारायचा आहे की बाबांनी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य करतात तर मग त्यावेळेस भाजप गप्प का? खरात बाबावर गप्प, रामदेव बाबावर गप्प, नंतर इतर काही महिलांवरती अत्याचार आहे, बेरोजगारी आहे, सोन्याचा वाढलेला भाव आहे, डिझेल पेट्रोलचा भाव आहे, आज देशामध्ये गॅस टंचाई आहे, देशामध्ये बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, महिलांवरचा अत्याचार आहे, लहान मुलांवरचा अत्याचार आहे, आरोग्यविषयक धोरण खोळंबलेलं आहे, शैक्षणिक धोरण खोळंबलेलं आहे, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाकिस्तान जाऊन त्या ठिकाणी ट्रम्प बरोबर मध्यस्थी करतो, भारत मात्र चिडून आहे. एस्टीम फाईल आहे ज्याच्यामध्ये मोदींचं नाव आलेलं आहे, केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांचं नाव आलेलं आहे, लैंगिक अत्याचार एस्टीम फाईल मधल्या लहान मुलांवरती झालेला आहे. अशा गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी किंवा अशा गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याऐवजी तुम्ही बाबा लोकांना जनतेच्या माथ्यावर मारताय. हा बाबा लोकांचा जमाना नव्हे, हा बेबी लोकांचा जमाना आहे, लहान मुलांचा जमाना आहे, लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडेच बघून आपली लहान मुलं आणि आपल्या देशाचं भवितव्य घडतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जो कल्चर होता, जी संस्कृती होती, जी शिकवण होती, ती लहान मुलांना शिकवण्याऐवजी जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, इतर आपले जे नेते असतील, इतर आपले जे ऐतिहासिक लीडर असतील, स्वातंत्र्य सेनानी असतील, पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, शहीद भगतसिंग असतील, यांची शिकवण देण्याऐवजी जर बाबा लोकांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे. खरातमध्ये चाकणकर ताईला वाचवायचा प्रयत्न चालू आहे, सुनील तटकरेंना वाचवायचा प्रयत्न चालू आहे. या खरात प्रकरणाने संपूर्ण देशाची पायमल्ली आणि महाराष्ट्राचं हे मलिन केलेलं आहे. शिंदे सरकारचे कितीतरी मंत्री याच्यामध्ये गुंतलेले आहेत. स्वतः शिंदे सरकारचे फोन या खरात बाबाला गेले आणि यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी मग कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा आणतात, धनगर समाजाचा मुद्दा आणतात, मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा आणतात, ब्राह्मणवाद उपाळून आणतात. आणि आता बाबा म्हणजे कुणीकडून देशाचं लक्ष ह्या सर्व जटिल प्रश्नांपासून विचलित करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून, न्यायालयाला हाताशी धरून, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हे प्रयत्न करतायत. पोलीस यंत्रणेवरती दबाव टाकतात, न्यायालयावरती दबाव टाकतात आणि एस्टीम फाईल मध्ये झालेली बदनामी झाकण्यासाठी, या देशाची मलिन झालेली प्रतिमा झाकण्यासाठी हे सगळं भूत उभं केलेलं आहे. अक्षम्य आहे. आम्ही असल्या बाबा लोकांना आणि जोपर्यंत अशी कृत्य घडत राहणार तोपर्यंत काँग्रेस नेहमी रस्त्यावरती उतरून याचं आंदोलन करणार आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवणार. सर, काँग्रेसचे नेमके किती गट आहेत ठाण्यामध्ये? कारण काल देखील याच विषयावर जेवढे तुमचे गट आहेत पत्रकारांचे तेवढेच काँग्रेसचे गट आहेत. गटातटाने काँग्रेस वाढते, आंदोलन करतंय कोणतरी, याचा आनंद आहे. कोणी आंदोलन करावं रस्त्यावरती उतरून, एकाने करावं, दोघांनी करावं. माझं काँग्रेस कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही भाजप, शिंदे सरकार आणि विरोधात आव्हान करा, विरोधात आंदोलन करा. आपली आपापसात एकामेकाच्या विरोधात करू नका. तुम्हालाही पत्रकारांना माझं सांगणं आहे की आपापसात मतभेद ठेवू नका, आपापसात भांडू नका. एकाला घर मिळालं दुसऱ्यालाही घर मिळेल आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहून पत्रकार संघ सक्षम करा. धन्यवाद.